महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल असे म्हटलं जातं की या प्रकारात संदेश कशाला मी बातमीच देईन ना तुम्हाला. आता संदेश नाही तर थेट बातमीच देऊ. उद्धव ठाकरेंकडून मनसे युतीवर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे महत्वाचं नाही तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे महत्वाचं. ठाकरेंच्या बातमीची वाट पाहून संदीप देशपांडेंचं मोठं विधान. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा पर्याय. चंद्रकांत खैरेंचं न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत वक्तव्य. राज उद्धव ठाकरेंच्या युतीशी माझा काय संबंध. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंनी युतीवर बोलणं टाळलं. जलेंद्र सुपेकरांचा आणखीन एक कारनामा उघड. विरोधात आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप. तर सुपेकरांना साईड पोस्टिंग दिली असून सर्व आरोपांची चौकशी सुरू. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेंद्रा एमआयडीसीतलं आरक्षण रद्द करून शिरसाटांनी मुलाला 5 एकर जागा दिली. दोघांचं उत्पन्न पाहता ते 26 कोटी कुठून देणार होते. माजी खासदार इम्तियाज जलीलांचा सवाल. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सॅटिनोच्या घरावर ईडीची छापेमारी. 14 तासांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू. गडचिरोलीत कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण. तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. पोलिसांचाही केला गौरव. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन. पहिली वंदे भारत ट्रेन रवाना. काश्मीरच्या विकासाला नवी चालना. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण. 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित.